कांग्रेस के वरिष्ठ नेता नाना पटोले ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कई राजनीतिक मुद्दों पर खुलकर अपनी बात रखी। सामना में हो रही आलोचना पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि बार बार कांग्रेस को बदनाम करने की कोशिश की जा रही है, लेकिन अगर यह सिलसिला जारी रहा तो वे पूरी सच्चाई सामने लाने से पीछे नहीं हटेंगे। पटोले ने कहा कि कांग्रेस का मुख्य फोकस किसानों, अवकाली बारिश और आम जनता के मुद्दों पर है। उन्होंने चेतावनी दी कि यदि पार्टी की छवि खराब करने का प्रयास किया गया तो हाईकमान की अनुमति लेकर पूरे घटनाक्रम का खुलासा करेंगे। मला त्याच्यावर कुठले वक्तव्य करायचं नव्हतं, पण अशा पद्धतीचं वारंवार होत असेल तर 1 वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष न होऊ देणं, कोणाच्या दबावाखाली त्या नेते जे आहेत सेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, कोणाच्या दबावाखाली काँग्रेसचा अध्यक्ष होऊ दिला नाही याचं उत्तर पहिलं त्यांनी दिलं पाहिजे। आणि म्हणून या वक्तव्याला आता एक गोष्ट मागं पडलेली आहे। या गोष्टीला वारंवार भूमिका मांडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न जर केला जाईल तर याची वास्तविकता आम्ही मांडू, पण आज ती वेळ नाही। आज आमच्या समोर जनतेचे अनेक प्रश्न आहेत। शेतकरी पूर्ण वाऱ्यावर सोडला गेलेला आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मागच्याही अवकाळी पाण्याचे अजूनही पैसे दिले नाही आणि त्याच्यामुळे ना शेतकऱ्यांचं धान्य घेतलं जात, त्याचे पैसे वेळेवर दिले जात नाही। रोज महाराष्ट्रामध्ये मी अधिवेशनाच्या काळात 4 शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत्या सांगितलं, आता त्या 6 वर गेल्या आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं आज पेटते आहे, जनसामान्य लोकांना महागाईच्या याच्यामध्ये टाकलेले आहेत, ते प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि कांग्रेस ते प्रश्न घेऊन पुढे जात आहे। बारामती उपचुनाव पर उन्होंने कहा कि यह निर्णय पार्टी हाईकमान का है और कांग्रेस जनता की लड़ाई लड़ती रहेगी। वहीं भाजपा पर निशाना साधते हुए उन्होंने आरोप लगाया कि सहयोगी दलों को कमजोर करने और राजनीतिक दबाव बनाने की कोशिश की जा रही है। उन्होंने यह भी कहा कि आने वाले समय में राज्य की राजनीति में बड़ा भूकंप देखने को मिल सकता है। नितिन गडकरी के बयान पर प्रतिक्रिया देते हुए पटोले ने कहा कि हर व्यक्ति को अपने धर्म के अनुसार जीने का संवैधानिक अधिकार है। साथ ही देवेंद्र फडणवीस ने अपील की है कि वे मंत्रियों के विवादित बयानों पर ध्यान न दें। बघा, हायकमांडनी या बारामतीत लढण्याचा निर्णय घेतलेला असेल आणि म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्या पद्धतीची भूमिका मांडली। त्यामुळे त्याच्यावर आता मी प्रतिक्रिया देणार नाही। एक राहिलं, काँग्रेसला सातत्यानं आमचे सहकारी पक्ष दिवसतात अनेक दिवसापासून आपण पाहत आहे। कारण मला वाटतं की या दिवसने काहीच फरक पडत नाही। काँग्रेस जनतेचा पक्ष आहे आणि काँग्रेस जनतेची लढाई लढते आहे आणि काँग्रेसनी इतके वर्ष काँग्रेस भारतासाठी, भारताच्या संविधानासाठी आणि भारतातल्या जनतेसाठी सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन सगळ्यांना न्याय मिळण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। त्याच्यामुळे हे जे काही लोक काँग्रेसवर वारंवार टीका करतात आहेत त्याला आता जनतेला कळलेलं आहे की काँग्रेसच ही महत्वाचं आहे आणि काँग्रेसच आम्हाला सगळ्यांना न्याय देऊ शकते ही भूमिका आहे। त्याच्यामुळे मला यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही आज कारण नाही, पण ज्या दिवशी हायकमांडनी मला परवानगी दिली तर मी हा पडदा कसा फाडायचा ते मला माहिती